निळ्या निरंजन आकाशाकडं निढळावर कर ठेवून मुक्ताई पाहू लागली. तिने आपली दृष्टी क्षितिजावर स्थिर केली. तिथे एक बारीक ठिपका दिसू लागला. झाडांची पानं किंचित थरारू लागली. निळ्या आभाळाचा रंग काळपट मातकट झाला. बघता बघता आकाशात घनघोर कृष्णमेघ जमू लागले. विजा चमकू लागल्या. त्या तर आता कडाडू लागल्या. वैकुंठीच्या लक्ष घटांचा क्षीण आवाज त्यात भरून राहिला. निरंजनी विजेचा लोळ कडाडला. त्या निळ्या जांभळ्या विजेच्या लोळामधून हसत हसत मुक्ताई निघून गेली. मुक्ताई निघून गेली. गंगेत उडी मारून स्वामी काठावर आले. ग्रहणासारखे फिकट ऊन पडले होते. विजेच्या अगोचर लोळामधून मुक्ताई निघून गेल्याचे त्यांना कोणी सांगितले तेव्हा त्यांचे मन रानभैरी झाले. फक्त तिची हसबी मागे राहिली होती. त्यात त्यांना आईचे जुनेर आढळले. ते उराशी कवटाळून स्वामी लहान मुलासारखे रडू लागले.